वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सदाशिवसमारम्भ्यां शङ्कराचार्यमध्यमात् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जय जय रघुवीर समर्थ. कालच्या भागामध्ये आपण तिथीचं महत्त्व, महिन्याचं महत्त्व, प्रत्येक तिथीचं काय महत्त्व आहे, त्या दिवशी त्या तिथीचा उच्चार केल्यानंतर काय आपल्याला फायदा होतो, या सूर्याच्या सोबत ज्या काही देवता आपल्यासोबत जात असतात त्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी बघितल्या. हे सगळं बघण्याचं कारण एकच होतं, फक्त आपल्याला ती माहिती कळावी. कारण आपण ज्ञानमार्गाने जर जायचा विचार केला तर आपल्याला ती गोष्ट माहिती असली पाहिजे. जी गोष्ट माहिती असेल ती गोष्ट करायची खूप इच्छा होते. जी गोष्ट माहिती नाही आणि नुसतेच दुसरे लोक सांगतात आणि त्या सांगण्यावरती आपला विश्वास बसणं थोडं कठीण असतं. कारण काळही तसा कलियुगाचा आहे. आपल्या बुद्धीवरती आपल्याला प्रचंड विश्वास आहे आणि आपल्याला जे वाटतं ते खरं आहे हे पण आपल्याला निश्चित वाटतं. कारण जन्मापासून आपल्याला त्याचा अनुभव आहे की आपल्याला या बुद्धीमुळे आपल्याला इतकं सर्व गुण आपण संपन्न झालो, गुण मिळाले आणि हे सगळं माझ्या बुद्धीमुळे शक्य झालं. आणि या बुद्धीचा सार्थ अभिमानसुद्धा आपल्याला असतो. आणि साहजिक आहे, सृष्टी आणि माया ही अशीच अडकवते आपल्याला. मग ह्या बुद्धीला जर खरंच आनंद मिळाला असता तर आपण खरंच या मार्गाकडे वळलो असतो का? कुठे ना कुठेतरी काहीतरी आपली पूर्वपुण्याई आडवी आली, आडवी नाही आली, समोर आली. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करायला उत्सुक आहोत ना. मग ते करत असताना जर एखादी गोष्ट मनापासून पटली, समजावून सांगणाऱ्यांनी सांगितली आणि ती जर पटली तर ती गोष्ट करत असताना आपल्याला फार आनंद होतो. मग त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तरी आपण म्हणू शकतो की आपली बुद्धी त्या ठिकाणी शरण गेली आहे. या बुद्धीला नवीन काहीतरी पटतंय. माझ्या बुद्धीवरती जो काही अभिमान वाटतो त्या गोष्टी, आणि अभिमान वाटण्यासारखं होतं, पण त्याहीपेक्षा अधिक काहीतरी चांगलं आहे असं जर माझ्या बुद्धीला पटलं, माझ्या मनाला पटलं, तर एक प्रकारची शरणागतीच आहे ना ती कोणाच्या तरी मोठ्या व्यक्तींच्या समोर ज्यांनी सांगितलं त्यांना. म्हणून ज्ञान मिळालं, ज्ञान म्हणण्यापेक्षा एखाद्या गोष्टीची जर माहिती आपल्याला मिळाली ना तर त्या माहितीतून ती गोष्ट करण्यातला आनंद काहीतरी वेगळाच असतो. आपण जे समजतो तेच आणि तेच फक्त सत्य आहे हे जोपर्यंत आपल्याला वाटतं तोपर्यंत आपण खऱ्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत मला जे वाटतं, कारण मला असं वाटतं की खूप काही कळलं आहे आणि इतकं प्रचंड ज्ञान माझ्या क्षेत्रामध्ये मला मिळालं आहे की त्या ज्ञानाच्या भरोशावर ते सत्य मला वाटायला लागतं. कारण मी ते मिळवलं आहे, कर्म केलं आहे, कर्तव्य केलं आहे आणि त्या कर्तव्यातून आपण ते मिळवलं आहे. मग आपली बुद्धी दुसरं काहीही ऐकायला तयार नसते आणि त्यामुळे कुठेतरी काहीतरी गोंधळ होतो. कारण सत्य काहीतरी वेगळं आहे. सत्यापर्यंत जर जायचं असेल तर मग ती बुद्धी म्हणते काहीतरी मला असं दाखव की ज्यामुळे मला ते समजेल आणि मग आनंद मी घेऊ शकेन. तोपर्यंत तर नुसता बुद्धीचा गोंधळ आहे. मग आता परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यावर हे लोक ना फार हुशार आहेत. जो जसा येईल तशाप्रमाणे ज्ञान द्यायला हे लोक तयार आहेत बसलेले. म्हणजे जसा अज्ञानी असेल, ज्याची जशी इच्छा असेल भक्तिमार्गातून, भजन पूजन कीर्तनातून त्याला आनंद देतात. आणि जर एखाद्याने प्रश्नच विचारायचा ठरवला तर त्या प्रश्नांना उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीने देतात. आणि जर प्रश्न विचारणारा नसेल तर हेच त्याला वेगळा प्रश्न विचारतात. जसा काल शंकराचार्यांची सुरुवात झाली शिष्याची, तसाच प्रश्न विचारायला लागतात हे सुद्धा, आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्या म्हणतात. जर एखाद्या गुरुकडे आपण गेलो आणि त्या गुरुच्या समोर जर म्हटलं, आधी तर आपला तोरा असतो आणि त्या तोऱ्यामध्ये आपण सहसा आपलं शिर झुकवत नाही, कारण आपल्याला
जे काही समजलं आहे, जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा अहंकार इतका असतो की आपली ताठ डोकं मान अशी असते, त्यामुळे झुकत नाही. मग ते ज्या ठिकाणी जेव्हा झुकत नाही आणि सद्गुरूंना जर कृपा करायची असेल, तर आला हेच महत्त्वाचं आहे आमच्याकडे. आधी आधी आला आणि ते कल्याण करणारे आहेत, मायाळू आहेत आणि त्यांना वाटतंय आपलं कल्याण व्हावं, कारण त्यांची कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही आहे. त्यांना आपल्याला शिकवायचं आहे. मग आपण जे म्हणतो की मला इतकी छान बुद्धी आणि या सगळ्या गोष्टींचा मला अभिमान आहे, त्यांना जाणवतं. कारण आपण तसं वागतच नाही ना त्यांच्यासमोर. मग वाकलं नाही तर ते पहिलाच प्रश्न विचारतात. त्यांनी जर आपल्याला असा काही प्रश्न विचारला पहिला, तर गंमत पहा कशी होऊ शकते. मग त्यांनी म्हटलं की आम्हाला उष्ट चालत नाही, उष्ट खाणं योग्य नाही. म्हणजे ज्या ज्या गोष्टी माझ्या बुद्धीने ठरवल्या वाईट, त्यांना माहिती आहे. आणि संतांना ते सुभाषितकार म्हणा की आपलं वाङ्मय म्हणा अतिशय प्रगल्भ आहे. मग आम्हाला उष्ट खाणं आवडत नाही. त्याच्यानंतर निर्माल्याला आपण किंमत देत नाही. म्हणजे बुद्धीचं शरणागतीसाठी प्रश्न चालला आहे हा. जर बुद्धीची शरणागती झाली, आपण काल पाहिलं ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. भक्तीमध्ये फक्त हृदय पाहिजे, योगामध्ये शरीर पाहिजे आणि ज्ञानमार्गामध्ये काय पाहिजे आपल्याला? बुद्धी पाहिजे. मग बुद्धी जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत जे पाहिजे ते त्यांनाही साध्य होत नाही, सद्गुरूंना, आणि आपल्यालाही साध्य होत नाही. आपण शंकराचार्य परंपरेकडे वळतोय आणि अद्वैताचा सिद्धांत जर सांगायचा असेल तर आधी बुद्धीला तावून सुलाखून घ्यावं लागेल की नाही त्यांना, गुरूंना. आणि एकदा का आपले डोळे उघडले आणि आपलं मस्तक जर नतमस्तक त्यांच्या पायावरती झालं, तर मग वाटेल ते द्यायला तयार आहेत ते. जोपर्यंत आधी परीक्षा तर घेतील. आपल्याला जास्त वेळ नसतो, त्याच्यामुळे मोठमोठ्या परीक्षा त्यांनी घेतलेल्या त्या तर नाही सांगू शकत आपण. पण त्यांना माहिती आहे की हे कशाला वाईट ठरवतात, यांची बुद्धी कशाला वाईट. आम्हाला नाही चालत हं उष्ट, आम्हाला नाही हा चालत निर्माल्य, निर्माल्याला किंमत नाही. त्यानंतर वमन, उलटी. उलटी कशी चांगली म्हणू आपण? आपण जे आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीने ठरवलं आहे सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या मायेमध्ये असतातच. जन्मापासून या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की उलटीला कसं चांगलं म्हणणार कोणी, आणि त्यावरच तर घालतायत मग सद्गुरू. उलटीला वाईट म्हणणार. त्याच्यानंतर शवावर वापरणारं कापड आपण वाईट ठरवतो. सगळ्यात वाईट कोणतं असेल तर शवावर वापरण्यात येणारं कापड म्हणतो आपण वाईट. आपल्या बुद्धीला ते पटलंय, अगदी हात नाही लावणार आम्ही. या ठिकाणी ही सुतळी घेऊ नका बरं, या ठिकाणी या सुतळीचा वापर करू नका. सगळ्या रूढी परंपरांचं पटलेलं असतं आणि आपल्यालाही ते पटलेलं असतं. आपल्या स्वतःला पटल्यामुळे दुसरं काही सत्य आहे हे आपल्याला माहितीच नसतं. त्यानंतर ही काकविष्ठा, कावळ्याची जी विष्ठा आहे ती वाईट. आधीच तर कावळा, आधीच कावळा आणि त्याची विष्ठा कशी काय चांगली म्हणणार आपण? म्हणजे आपल्या बुद्धीला शरण देण्यासाठी सद्गुरू कशी कृपा करतात आणि आपल्यासमोर अशाच गोष्टी येतात की ज्यामुळे आपण एकदम अवाक होतो. नाही नाही, मला काहीच समजत नाही. म्हणजे उष्टी गोष्ट खाणं, म्हणजे उष्टी गोष्टीला आम्ही किंमत देत नाही, निर्माल्याला किंमत देत नाही. त्यानंतर वमन म्हणजे उलटी जी असते त्या उलटीला आपण महत्त्व देत नाही. कसं देणार? आणि खरं आहे ना, हे चुकीचं काहीच सांगत नाही आहे त्या ठिकाणी, की खरंच आहे. शवावर वापरण्यात येणारे जे कापड आहे त्याला कसं कोणी चांगलं म्हणेल, पवित्र नाही म्हणणार. त्यानंतर काकविष्ठेला चांगलं म्हणणार नाही. मग या 5 गोष्टी, आणि आमची बुद्धी जोपर्यंत वाकत नाही तोपर्यंत सद्गुरू ह्या गोष्टी चालू दे तुझ्या बुद्धीचे खेळ. जोपर्यंत तुला सत्यापर्यंत यायचं स्वतःला वाटत नाही तोपर्यंत चालू द्यायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे चालू दे. कळत नाही, आम्हाला माहिती आहे तुला काहीतरी कळायला पाहिजे. तुला जर ते वाटत नाही, चालू दे. पण एकदा काहीतरी मी सांगितलं 3 गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे आपण त्या ठिकाणी गेलो. मग त्या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला, ह्या गोष्टी तुला आवडत नाही ना? ह्या गोष्टी अपवित्र आहेत ना? म्हणजे जीवन हा विरोधाभास आहे हे सगळ्यात पहिल्यांदा समजावून सांगतात. जे तुझ्या बुद्धीला पटतं तेच आणि तेच फक्त खरं आहे असं नाही बरं. म्हणजे यातून बुद्धी आपल्याकडे वळवतात. तू काय म्हटलं की उच्छिष्ट, मग त्याच्यावरती श्लोक आहे आणि त्यावेळी पहिली परीक्षा शिष्याची सद्गुरू घेतात आणि ते म्हणतात उच्छिष्टम निर्माल्यम, उच्छिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम. या 4 गोष्टी तू आत्ता बोललो ना की ह्या सगळ्या अपवित्र आहेत, असं आपण म्हणतो. उच्छिष्टम निर्माल्यम वमनम शवकर्पटम.
काकविष्ठा समुत्पन्ना पंचैतेती पवित्रका. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की ह्या अतिशय पवित्र गोष्टी आहेत आणि आम्ही यांना अपवित्र मानत होतो. आता की नाही, एका गोष्टीतून आपण कसा विचार करायचा तो प्रत्येकाने ठरवायचा. कोण हेतू अतिशय शुद्ध आहे सांगणाऱ्यांचा, आपल्याला समजून घेण्याचा, हेतूकडे लक्ष द्यायचं. याच्यातून आपण आपल्या बुद्धीने आपण आपला स्वतःचा विकास करून आपल्याला वाटेल तसे अर्थ काढू शकतो. कारण काल सांगितल्याप्रमाणे शून्यात यायचं आहे. आधी शून्य महिना आहे, शून्यात यायचं आहे. स्वतःची बुद्धी थोडीशी बाजूला ठेवून जे ऐकतोय त्यावरती मनन चिंतन केल्यानंतर आपल्याला या गोष्टी समजतील ना, मग त्यातून आणखी वेगळे सुद्धा आपण अर्थ काढू शकतो. पण निदान मार्गदर्शन तरी काहीतरी मिळेल. मग त्यांनी म्हटलं उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम. या चारही गोष्टी मी वाईट ठरवल्या होत्या सद्गुरूंकडे जाण्याच्या आधी. मी म्हणजे प्रत्येक भक्त जो अज्ञानी असतो किंवा ज्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. काकविष्ठा समुत्पन्ना पंचैतेती पवित्रका. पण सद्गुरूंकडे गेल्याबरोबर सद्गुरू म्हणतात ह्या सगळ्यात पवित्र गोष्टी आहेत. बसला ना धक्का, एकदम धक्का बसतो आपल्याला. अरे असं नाही, आम्ही हे म्हणजे आपण जो विचार करू मी देह आहे म्हणूनच जातो की नाही, मला ह्याचा त्रास होतो, मला याचा त्रास होतो म्हणून जातो. तो म्हणतो याचा त्रास हा सत्य नाही, सत्य काहीतरी वेगळं आहे. हे समजावून सांगण्यासाठी सद्गुरूंनी आपल्यासमोर हा श्लोक आला असं समजायचं. मग ते म्हणतात आता विचार करा, अरे असं कसं, हे पवित्र कसं, हे सगळं अपवित्र आहे आमच्या दृष्टीने. मग ते सद्गुरू सांगतात उच्चिष्ट आणि आपण शंकराच्या महिन्यांकडे जातो आहे. उच्चिष्ट म्हणजे जे उष्ट येते. आता बघा, गाय आहे आणि गाईचं वासरू, गाईच्या वासरांनी दूध प्यायल्याशिवाय गाईचं दूध आपण घेत नाही. मग गाईचं दूध उष्ट झालं की नाही. परमार्थामध्ये कसे संकेत देतात. गाईचं दूध जे आपण घेतोय ते गाईचं दूध वासरांनी पिल्याशिवाय आपण वापरत नाही. म्हणजे ते पवित्र आहे की नाही. बरं, नुसतं पवित्र आहे आणि वापरतात असं नाही, आपल्याला देतात बा फक्त लहान मुलांना असं नाही. आपल्या शंकरांना अभिषेकाला गाईचं दूध, आपल्या शंकरांच्या अभिषेकासाठी गाईचं दूध वापरतोय. म्हणजे अपवित्र कसं. आतापर्यंत मी ज्याला अपवित्र म्हणत होती ते दूध उष्ट दूध, त्याचं उदाहरण दिलं. किती हुशार आहेत बघा परमार्थातले पुढचे लोक आपल्या. त्यांनी सांगितलं तू ज्याला उष्ट म्हणते त्या गाईचं दूध ज्यांनी पिलं लेकरांनी, ते पिल्याशिवाय ते दूध आम्ही घेत नाही. आणि ते दूध नुसतं तुम्हाला देत नाही तर ते शिवाला अर्पण करतात. आधीच शिव आणि शिवाच्या अभिषेकाला दूध लागतं म्हणजे पवित्रोत्तम. आणि तू ज्याला अपवित्र मानत होती त्यातलं सगळ्यात पवित्र काय आहे तर गाईचं दूध आणि ते उष्ट आहे. आणि तू तर म्हणत होती उष्ट. पहिला धक्का बुद्धीला बसला आणि हा बुद्धीला झटका बसायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय सद्गुरूंचं कार्य कळतच नाही आपल्याला. मग त्यांनी सांगितलं उष्ट आहे का दूध. बरं, त्यानंतर त्या शिष्याला विचारलं आता तू विचार कर, मी सांगतोय 4 खरे आहेत, हे जे 4 पवित्र सांगितले तू विचार कर. नाही सुचत आपल्याला कुठे लक्षात आलं उच्चिष्ट म्हणजे आमची बुद्धी तिथे सुद्धा थिटी पडली ना. त्या ठिकाणी सुद्धा आपली बुद्धी तिथे नाही सांगू शकत. हो, तुम्ही सांगितलेलं पटलं, आठवलं. गाईचं दूध लेकरांनी पिलं आणि मग ते शंकराच्या अभिषेकासाठी आवदूध नेलं, हे आत्ता पटलं. पण उष्ट इतकं चांगलं असू शकतं हे मला पटत नाही. माझी बुद्धी पहिल्याच क्षणी सद्गुरूंच्या पायावर नतमस्तक. हो, परमार्थामध्ये सत्य काहीतरी वेगळं असू शकतं. इथे आपल्याला आनंदाने त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. हो, माझं चुकलं, मी जे म्हणतो ते खरं नाही. दुसरी गोष्ट शिवनिर्माल्य. आता निर्माल्य म्हटलं होतं आपण, निर्माल्य आपण टाकून देतो. तसंही आपण केरात टाकत नाही पण त्याला वापरत नाही किंवा कचरा कुंडीत टाकत नाही. पण निर्माल्य ते निर्माल्य, निर्माल्याला आपण किंमत देत नाही एवढी. पण ते म्हणतात गंगा आपली शंकराच्या जटेतून निघते आणि जटेतून गंगेचं निर्माण आहे आणि ती जी खाली येते शंकराच्या मस्तकावरून गंगा खाली येते. मग ते निर्माल्य आहे ना. शंकराच्या मस्तकावरून खाली आलेली जल हे निर्माल्य आहे ना. पण ती गंगा सगळ्यात पवित्र. गंगे इतकं पवित्र काही आहे का. काहीच नाही. म्हणजे ज्याला अपवित्र म्हणत होतो निर्माल्याला, त्याला सुद्धा पवित्रात पवित्र माझ्या जटेमध्ये आहे आणि मलाच तू अर्पण कर. म्हणजे पहिले दुग्धाभिषेक झाला आणि दुग्धाभिषेक उष्टा, तिच्या लेकरांनी दूध प्यायलेला दुधाचा अभिषेक केला शंकराला,
तो शंकराला अभिषेक पवित्रात पवित्र. आता श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीला आपण बघतो प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करतात. त्यामध्ये दुधाला सगळ्यात अनन्यसाधारण महत्त्व. त्यानंतर गंगाजल आणा कुठून तरी, इकडून तिकडून गंगाजल आणायचं आणि गंगाजलाने अभिषेक. गंगाजल प्रत्यक्ष निर्माल्य आहे, त्यांच्या जटेतून आलेलं आहे. त्यांच्यावरून पडलेलं फूल किंवा पाणी जर आपण निर्माल्य म्हणतो तर ही गंगा तर सगळ्यात पवित्र आहे. म्हणजे दुसरा धक्का. आणि असा धक्का गोड बसला आता की पटायला लागलं. तिसरं पण तसंच असेल काहीतरी. म्हणजे आवडायला लागले सद्गुरू किंवा जो काही श्लोक समोर आला परमार्थातला, आवडायला लागले. आवडल्या बरोबर खेचला जातो ना माणूस. आणि खेचणे बुद्धिमत्तेच्या भरोशावर. तुला स्वतःच्या बुद्धीचा गर्व आहे तर त्यापेक्षा अधिक सुभाषितं आणि अधिक माहिती, अधिक ज्ञान तुला पटेल अशा पद्धतीने देतो. असं म्हटल्यावर शिवनिर्माल्य पण पटलं. आणि पुन्हा एकदा नमस्कार, 5 वेळा नमस्कार आपला तसाच होतो आहे आता. म्हणून आपण नंतर शिवमानाचं पूजा करणार की आधी आपण अभिषेक करून टाकू, मग दुसरा शिवमानेल. तिसरी गोष्ट सांगितली आहे त्यांनी, वमन. वमन म्हणजे उलटी. उलटीला नाही बाबा मला आता आठवत काही. उलटीच्याबद्दल जर बोलायचं तर उलटी ती उलटीच आहे शेवटी. ते म्हणतात थांब, विचार कर थोडासा 2 मिनटं, काही वाटतंय का? माहिती असेल त्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना खरंच आनंद होणार आहे. उलटीबद्दल विचार करतो म्हणतो किती वेळा बुद्धीनी पाहिलं, माझी इतकी हुशार बुद्धी, इतका मला त्या बुद्धीचा अभिमान. पण उलटी चांगली असू शकते ह्यांची 2 गोष्टी तर मला पटल्या. तिसरी गोष्ट उलटी चांगली असू शकते, मी कसं सांगू? नाही सांगतायत, सांगा. सांगितल्यावरती ते म्हणतात तुझं लक्ष आहे का निसर्गाकडे? निसर्गामध्ये जी मधमाशी आहे ती मधमाशी फुलांवरती जाऊन मध गोळा करते, तोंडात धरून आणते आणि आपल्या पोळ्यामध्ये तोंडातून ओतते. मग ते तिचं उष्ट नाही का झालं? आणि ते मध पंचामृतात टाकतो की नाही आपण शिवाच्या अभिषेकात? सांग बाळा आता तू. असं म्हटलं. तिसरा अतिशय आनंदाचा धक्का. इतका आनंदाचा धक्का बसला त्या व्यक्तीला, जो कोणी त्या श्लोक, आपल्याला सुद्धा बसला. म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदा हा श्लोक ऐकल्याबरोबर हाच धक्का बसला. पण मुळात असा भक्त असल्यामुळे हा आनंदाचा धक्का बसतो. दुसऱ्याला शॉकच बसतो की अरे असं पण असू शकतं. मग खरंच आम्हाला संस्कृत आवडायला लागलं आणि त्यांची बुद्धिमत्ता आवडायला लागली. ते जे वमन आहे मधमाशीच्या पोळ्यातून आपण काढतो ते तिचं उष्ट आहे. तिने इतकी कष्ट करून मिळवलेलं आणि तिने ते ओकलंय, उलटी केली आहे आणि तिच्या घरातून पोळ्यातून आपण काढून घेतलंय. आणि ते आपण दूध, गंगाजल आणि मध ह्यांनी शंकराचा अभिषेक करतोय. म्हणजे पवित्रात पवित्र. जीव शिवाच्या मिलनाकडे चाललोय. शिवतत्व आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे. आणि तो शिव जो सगळ्यात पवित्र आहे तो मधमाशीच्या मधानीच आपण त्याला अभिषेक करतो. म्हणजे तुझी बुद्धी आता काय कुठे आली सांग? आनंद झाला. हरल्यावर सुद्धा आनंद झाला. हो मला वाटत होतं तसं नाही, मला जे वाटतं तसंच नाही. सद्गुरू मला पटलं, गुरु मला पटलं, हे ज्ञान मला आवडलं आणि माझ्या हृदयाला ना नाही म्हटलं तरी आनंद झाला. या हृदयाला आनंद झाला. कारण तुम्ही जे सांगताय ना ते 1% खोटं तर नाहीच. उलट मी त्यानेच अभिषेक करत होते हो, पण लक्षात नाही आला आमच्या. जे खाडकन बुद्धी आपली, डोळे उघडतात की नाही आपले. मग अपवित्राला पवित्र करून टाकणारा. बरं साधं पवित्र आपल्याला खायला नाही देत, फक्त शिवाला वाहतात. आता महाशिवरात्रीला आपण वाहणार आहे. नंतर शवकरपट. आता शवकरपट तरी नाही बाबा, ते शवकरपटाला तर मी कधीच चांगलं म्हणणार नाही. तुम्ही कितीही म्हणा. आता या ठिकाणी वाद झाला तरी चालेल, वाद झाला तरी चालेल, पण मी शवकरपटाला, जे शवावर वापरण्यात येणाऱ्या कपड्याला मी चांगलं म्हणणार नाही. विचार करायचा. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती आहे त्यांना अचानक जेव्हा कळतं तेव्हा अतिशय मोठा धक्का बसतो. बाबा रे, तू निसर्गामध्ये बघितलं आहे का? काय त्यांनी सांगितलं की जो रेशमाचा किडा असतो तो आपल्या भोवती रेशीम तयार करतो स्वतःच्या लाळेतून आणि स्वतः त्यात मरून जातो. तो मेल्यावर ते रेशीम बाहेर काढतो आणि ते रेशीम वस्त्र आपण शिवाच्या पूजेला वापरतो की नाही? शवकरपट आहे की नाही? तो गेलाय ना किडा त्यात, आपल्याला माहिती आहे ही कथा. आणि तशाच प्रकारची शेती पण आपण बघितलेली आहे. त्यामुळे शवकरपट सुद्धा पवित्रात पवित्र. म्हणजे ते सोळं नेसून आपण शंकराची पूजा करतो. किती पुन्हा धक्का. अरे रेशमी वस्त्र मी तर नेहमीच नेसते,
रेशमी एकधूत वस्त्र नेसतो, दुसरं चालत नाही. आमच्या चांगल्या चांगल्या साड्या, चांगले चांगले कपडे चालत नाही देवाला, आणि शवकरपट चालतं. देव म्हणतो बघ, विरोधाभास इथे आहे. तुझ्या बुद्धीचा गर्व करण्यापेक्षा तुझंही चांगलं आणि माझं त्याहून चांगलं ह्या बुद्धीला स्थिर कर. आणि अतिशय उत्तम पद्धतीने, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्य कोण होणार आहे? जो सर्वोत्तम आहे. त्या सर्वोत्तमावर जर आपल्याला स्थिर व्हायचं असेल तर बुद्धी उत्तमाकडे न्यायला पाहिजे ना. मग त्यांनी म्हटलं शवकरपट ठीक आहे बाबा, मला पटलं आणि खूप आवडलं. मी गाईचं दूध घेतो जे उष्ट आहे, त्यानंतर शिवनिर्माल्य घेतो जे गंगा आहे, तिसरं म्हणजे जे वमन केलं आहे मधमाशीचं मध आनंदाने पितोय आणि देवाला पण पंचामृतामध्ये वापरतोय. शवकरपट तर रेशमी वस्त्र नेसून मी त्याची पूजा करतो. ती सगळ्यात पवित्र पूजा मानली जाते शिवाची म्हणजे आपल्या देवाची. आणि शेवटचं काकविष्ठा. आता काकविष्ठा तरी नाही बाबा, इतकं सगळं तरी थोडं थोडं पटत होतं हे मी बघत होते की नाही म्हटलं तरी हे मला तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा एकदम मधमाशी डोळ्यासमोर आली आणि मधमाशीचं सगळं मला आठवलं, हे पटलं. पण काकविष्ठा वगैरे शक्यच नाही हो. काकविष्ठेला मी मानणं शक्य नाही. काकविष्ठेला मानणं शक्य नाही. पुन्हा ते गुरु आणि ते सुभाषितकार हसतात आहे. विचार कर, 5 मिनटं वेळ देतो, सांगतो का सांग. तो म्हणतो नाही नाही, हे तर म्हणजे शक्यच नाही. एक वेळ मी हे सांगितलं असतं, निर्माल्य सांगितलं असतं, कुठलं तरी फूल आहे हे सांगितलं असतं, वमन सांगितलं असतं, ठीक आहे. पण नाही हो, काकविष्ठेबद्दल तर मी नाही सांगू शकत. तर तो म्हणतो काकविष्ठा समुत्पन्ना. काकविष्ठा समुत्पन्ना पंचैतेती पवित्र का. हे 5 पवित्र आहे, याच्या गोष्टी मी माझ्या पूजेत वापरतो. म्हणजे माझ्या इतका पवित्र कोण. मग तो म्हणतो सांगा आता, मला उत्सुकता आहे. आता मी हरलं ते तर माहितीच आहे, आता मी हरलीच आहे. पण आता माझी उत्सुकता इतकी ताणली गेली आहे की आता तुम्ही सांगा. तर आता आपल्याला ही गोष्ट विज्ञानाने पण सिद्ध केली, सांगितलीच आहे की पिंपळाचे जे झाड येतं ना, ते पिंपळाचं झाड आपणहून नाही उगवत. आणि पिंपळ वृक्षाला, अश्वत्थाला भगवंतांनी आपली विभूती म्हटलं आहे. श्रीकृष्णांची विभूती कशात आहे? तर पिंपळ. तो जो पिंपळ आहे तो पिंपळ उगवतो कसा? तर काकविष्ठा, कावळ्यांनी खाल्लेली बी, कावळ्यांनी कोणत्या त्या झाडाची बी खायची आणि मग त्याच्या विष्ठेतून ती बी खाली पडते आणि त्या विष्ठेतून पिंपळाचं झाड येतं. आणि त्या पिंपळाच्या झाडाला भगवंताची विभूती मानतो आपण. म्हणजे किती पवित्र आहे. भगवंताची विभूती आपल्या समोर सृष्टीमध्ये कोण आहे? तर पिंपळ आहे. जसा मार्गशीर्ष महिना भगवंतांचा आहे तसा पिंपळसुद्धा त्याची विभूती आहे भगवंतांची. आणि तो पिंपळ काकविष्ठेतून निर्माण झालेला आहे. हे माहिती नव्हतं आपल्याला, पण अतिशय पटलं. कुठेतरी बघा, घरावरती आपण जेव्हा जातो एखाद्याच्या घरात, कुठेतरी असं भिंतीमध्ये पिंपळाचं झाड आलेलं दिसतं. आणि ते पिंपळाचं झाड कसं आलं? तिथे कावळा बसला आणि कावळ्यांनी विष्ठा केली आणि त्या विष्ठेतून ते पिंपळाचं झाड उगवलं. प्रत्यक्षात तसं उगवत नाही म्हणतात. मग हे जे सुंदर श्लोक आणि आमच्या बुद्धीला चॅलेंज, आणि नुसतं चॅलेंज नाही, तू चुकला तू चुकला तू चुकला म्हणून आपल्याला गप नाही बसवलं आहे. किती गोड आहे हे सगळं. तू जे म्हणतो त्यापेक्षा अधिक चांगलं मी तुला देणार आहे, याची सुरुवातच करून टाकली या सुभाषितांनी. की हे जे मी तुला ज्ञान देणार आहे ते तुला माहिती आहे त्यापेक्षा कितीतरी गोड आहे. दासबोध जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा सोलीव सुख लिहिलं आहे त्यांनी. सोलीव सुख म्हणजे सोन्याचा गोळा जसा, की ते सोन्याचा गोळा जर कळत असेल, पाहिजे असेल तुला, तर तुला हा दासबोध वाचावा लागेल. तो गोळा आहे, सोलीव सुख आहे. तसं त्यांनी सांगितलं, बघ किती गोड वाटलं. आणि तू हरला, हरून सुद्धा तू माझ्यासमोर नतमस्तक झाला आणि आनंदी सुद्धा झाला. या 3 गोष्टी घडल्या की नाही बघा. आनंदी झाला, हरला आणि ह्या सगळ्या गोष्टी पटल्या. शरणागती आपोआप. आम्हाला जर कोणी म्हटलं मला नमस्कार करा, तर नमस्कार करावं वाटत नाही. मी सुद्धा ताठ मानेनीच सद्गुरूंकडे किंवा या ज्ञानमार्गात जिथे घ्यायचं आहे तिथे जाते. मला बरंच माहिती आहे. मी पुराण वाचलं आहे, मी कथा वाचल्या आहेत, असं आहे तसं आहे. ही बुद्धी घेऊन गेल्यावर, असे प्रश्न टाकल्यावर काय होणार आहे? आणि ज्याला जसे प्रश्न पाहिजे ना तसे सद्गुरू देतात. काल जसं त्यांनी शंकराचार्याची सुरुवातच आपण केली आहे, तर त्यामध्ये जसा प्रश्न विचारला, डोळ्यांना कोण सुख देतं, डोळ्याच्या मागे कोण, त्याच्या मागे कोण, त्याच्या मागे कोण, नेत 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 बरोबर आत्म्यातून परमात्म्यापर्यंत त्यांनी नेलं. ते शंकराचार्यांचे शिष्य असल्यामुळे त्यांनी त्या लेवलचे प्रश्न विचारले. आपण आपल्या लेवलचे प्रश्न विचारतोय आणि प्रश्न विचारलेच नाही. त्यांनी सांगितलं तुला पवित्र वाटतं का? आम्हाला वाटतं हे अतिशय अपवित्र आहे.
अतिशय घाणेरडं आहे, ज्याला मी हातही लावणार नाही. भगवंत म्हणतात तेच मी घेतो, आणि ते आहे की नाही पवित्र मला सांग. या गोष्टीवरती थांबायला हरकत नाही. म्हणजे हा जो श्लोक आहे तो उच्चिष्टम निर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्ठा समुत्पन्ना पंचैते ती पवित्र का. हे जे 5 पवित्र आहे, या एका श्लोकावर आपला जो वेळ कमी असतो तरी आपण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न, की हा श्लोक ऐकल्यावरती आपल्या मनामधली शंका तर फिटते, पुढे काय गोड सांगतात आहे आता, ह्यावरती आपली बुद्धी केंद्रित होते. म्हणजे आपण आपली बुद्धी सोडली आणि आपोआप त्या सांगणाऱ्या व्यक्तीच्या समोर नतमस्तक झालो. ज्ञानाचं पहिलं लक्षण, की मला ज्ञान घ्यायचं आहे, असताचे अस्तित्व. मला अस्तित्व पाहिजे आहे माझं, आणि मी कोण आहे मला ते जाऊ द्या, प्रश्न माझे जाऊ द्या, पण मला फार गोड वाटतंय, इथे बसावं वाटतंय. असं जरी त्यांनी म्हटलं तरीसुद्धा ह्या गोष्टीला बुद्धीचं नतमस्तक होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी अतिशय उत्तम असा श्लोक आपल्यासमोर फेकला, आणि बसा विचार करत. आणि आपण इतका आनंदात राहतो ह्या गोष्टी कळल्यानंतर, अरे काय कळलं, आणि मला तर काहीतरी वेगळंच वाटत होतं. म्हणजे आपोआप आत्मपरीक्षा. आपण जे समजतो ते फक्त खरं आहे आणि बाकी सगळं खोटं आहे असं म्हटलं जेव्हा असं वाटतं, तेव्हा बाकी ते सगळं खोटं असतं. मग आता फक्त ती मोठी मानस पूजा न म्हणता आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. मग या ठिकाणी मी शंभोची आराधना करायला सुरुवात करते, आणि माझ्या आतमध्ये जे तत्व आहे त्या तत्वाची जाणण्याची मला आता इच्छा आहे. आपण शंकराचार्यांचा आधार घेतोय, म्हणजे शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा आधार घेतोय. पण ते करत असताना आधी शिवपुराण जे आहे त्या शिवपुराणातला एक स्तोत्र, आता थोडक्यामध्ये जरी घ्यायचं तरी शिवपुराणातला एक स्तोत्र, एक श्लोक घेतल्यावर आता तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आपोआपच स्पष्ट होतील. हा एवढा डोक्याला चालना देणारा श्लोक आहे ना, त्या श्लोकानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी आपोआप समजतील आणि लक्ष येईल की हे काहीतरी वेगळं सांगतायत आणि ते आवडणार आहे आपल्याला. आता शिवभक्ताची महिमा सांगितला, शिवभक्ताचा. बरं, म्हणजे शिव किती हुशार आहे असं पण, म्हणजे किती हृदयस्पर्शी म्हणण्यापेक्षा आपला विचार करणारे आहे. ते म्हणतात शिवभक्ताचा महिमा आधी सांगू, माझा त्याला नंतर कळेल, आधी मी शिवभक्ताचा महिमा सांगतो. मग शिवभक्ताचा महिमा सांगण्यासाठी ते म्हणतात की नोपनीत सहस्रेभ्यो ब्रह्मचारी विभिष्यते, नोपनीत सहस्रेभ्यो ब्रह्मचारी विभिष्यते, ब्रह्मचारी सहस्रेभ्यो गृहस्थो हि विभिष्यते, गृहस्थस्य सहस्रेभ्यो ह्यग्निगोत्री विशिष्यते, अग्निहोत्र सहस्रेभ्यो सत्रयाजी विशिष्यते, सत्रयाजी सहस्रेभ्य सर्वविद्यार्थ पारगः सर्वविद्यार्थवित्कोटया शिवभक्तो विशिष्यते, सर्वविद्यार्थवित्कोटया शिवभक्तो विशिष्यते, तस्मादेवं शिवं भक्त्या पूजयेच्छान्तमानसः. आता याचा अर्थ असा आहे की नोपनीत सहस्रेभ्यो ब्रह्मचारी विभिष्यते, म्हणजे आधीच तर जानवेधारी उपासना करणारे किंवा सगळ्या गोष्टीच्या परंपरा रूढी मानणारे जे लोक असतात ते लोक विशिष्ट असतात, कारण ते भगवंताच्या पूजेला लागलेले असतात, उपासनेला लागले असतात. असे नोपनीत सहस्रेभ्यो, असे हजार सहस्रेभ्यो लोक असतील तरीही त्यांच्या पुढे माझ्या दृष्टीने ब्रह्मचारी महत्त्वाचा आहे. हळूहळू ते आपल्या ज्ञानामध्ये भर घालणार आहे की इतके पूजा करणारे हजार लोक जरी असतील, षोडशोपचारे पूजा करणारे मनापासून, याचा दुसरा अर्थ काढायचा नाही, त्याच्या अर्थातून अर्थ मी सांगणार आहे की इतके हजार पूजा करणारे, म्हणजे असे एकत्र केले पुजारी म्हणण्यापेक्षा जे सगुणाची उपासना करतात असे एकत्र केले तर त्याहीपेक्षा ब्रह्मचारी अतिशय मोठा असतो मानानी, तो महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. शिवभक्ताची महिमा सांगतायत. बरं, ब्रह्मचारी सहस्रेभ्यो गृहस्थो विशिष्यते, हजार ब्रह्मचारी आणले समोर तरी हजार ब्रह्मचार्यांच्या पुढे एक जो गृहस्थ आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. आपण कुठे बसतो आपण बघायचं. हळूहळू आपल्याला आत्म्याला उन्नत करतात आहे, आत्म्याचं अवरोहण करणार आहे. नुसते ह्यावर पण जायचं नाही. किंवा आपण जेव्हा ज्ञान घेतो ना
शब्दांना किंमत नाही आहे. सगळा हेतू आणि त्याचा गर्भितार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे शंकराचार्यांच्या दृष्टीने. त्यांनी सांगितलं 1000 ब्रह्मचारी जरी आणले तरी सुद्धा त्याच्यापेक्षा गृहस्थ महत्त्वाचा आहे. गृहस्थंत सहस्रेभ्यो यज्ञहोत्री विशिष्यते. जे अग्निहोत्र करतात असे ब्राह्मण ते गृहस्थापेक्षा महत्त्वाचे आहेत. अग्निहोत्र करणं किती महत्त्वाचं आहे. सकाळ संध्याकाळ त्यांची जी उपासना असते ते करणारे अग्निहोत्री ब्राह्मण महत्त्वाचे आहेत. बरं, अग्निहोत्र सहस्रेभ्यो सत्रयाजी विशिष्यते. आणि अग्निहोत्र करणारे 1000 ब्राह्मण आणले. 1000ची संकल्पना आहे सगळी त्यांची. आता 1000 ब्राह्मण जरी एकत्र आणले तरी सत्रयाजी विशिष्यते. 17 करणारे लोक. 17 याग करतात ना, एकदा याग करत नाही. आता ठरवलेला याग असतो त्यांचा की इतके याग 100, 200, 1000 असे याग ठरलेले असतात. तो याग करणारा मला महत्त्वाचा आहे अग्निहोत्र करणाऱ्यापेक्षा. कारण अग्निहोत्र रोज एकटाच करतो. ह्यांनी सांगितलं 1000 असे अग्निहोत्री एकत्र आले तरी 17 याग करणारे माझ्यासाठी महत्त्वाचा. 1 सहस्त्र याग करणारा. 1000 अग्निहोत्र करणारे आणि 1 सहस्त्र याग करणारा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे जे सहस्त्रयाग करणारे 1000 आणले, सहस्त्रयाग करणारे 1000 आणले तरी त्यांच्या पुढे त्यांनी म्हटलं की सर्व विद्यांचा दान देणारा किंवा घेणारा जो विद्वान आहे ना तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आले ज्ञानापर्यंत. जे सहस्त्रयाग करणारा जो व्यक्ती आहे असे 1000 आणले. 17 याग करणारे. आता या कलियुगातल्या गोष्टी शक्य नाही, पण श्लोक हा पुराणातला आहे, शिवपुराणातला. त्यामुळे असे याग करणारे लोक होते. त्यातले 1000 असे सहस्त्रयाग करणारे लोक जरी आणले तरी त्यांच्या पुढे विद्या दान करणारा आणि विद्या घेणारा, सतत श्रवण करणारा, सतत चिंतन करणारा, सतत विद्या घेणारा एक असेल तर तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे विद्यादान करणारा या सहस्त्र यागांपेक्षा, म्हणजे पहिल्यांदा सर्वसाधारण पूजा करणाऱ्यांपेक्षा ब्रह्मचारी महत्त्वाचा. म्हणजे रोजची पूजा करणारा यज्ञोपवीत घालून सगळं अंगावर व्यवस्थित ते धूतवस्त्र, रेशमी वस्त्र नेसून अशी पूजा करणारे 1000 आणले तर ब्रह्मचारी मोठा. असे 1000 ब्रह्मचारी आणले तर त्यापेक्षा गृहस्थ मोठा. 1 जो गृहस्थाश्रम चालवतोय तो मोठा. असे 1000 गृहस्थ आणले. अग्निहोत्री एकच महत्त्वाचा. असे 1000 अग्निहोत्री आणले त्यांच्यापेक्षा सर्व विद्या पारंगत जो विद्वान आहे, जो विद्येचं देवाण आणि घेवाण घेतो तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आता अर्थातच मग म्हणतात सर्व विद्यार्थ वित्कोटया. हे असे 1000 आणले. 1000 नाही, त्यांनी तर सर्व म्हणजे कितीतरी आणले तरी पण त्यातल्यापेक्षा एक शिवभक्त महत्त्वाचा आहे. म्हणजे किती पुण्य करतोय शिवभक्त. आपण ज्ञानाकडे जातोय. भक्तियोगच वाटतोय मला तर हा शंकराचार्यांच्या दृष्टीने. की भक्तियोगामध्ये असं म्हणतात बा की शिवाची पूजा करा, पण शिवाची पूजा सरळ करा म्हणत नाही. अरे ज्ञान झालं ना, इतकं करणाऱ्यांपेक्षा तू श्रेष्ठ आहे. म्हणजे हा ज्ञानयोग आहे भक्तियोगापेक्षा. ज्ञान झालं मला की इतकं करून मला जे मिळणार नाही ते शिवभक्तीने मला मिळणार आहे. हे जेव्हा माझ्या मनाला पटलं, आनंद आनंद आनंद. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. जो मगाशी झालाच होता, बुद्धी सरेंडर झाली तर की अरे हे 5 गोष्टी मला कळल्या. आता मी जर बुद्धी केली, मी जर शिवभक्ती केली किंवा शिव माझा मला वाटू लागला, महाशिवरात्रीपर्यंत आपल्या जो वेळ आहे धुंधुरमासात, शिवभक्त होऊच आपण. मग त्यापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपण म्हणू तो शिवभक्त माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवपुराणामध्ये लिहिलं आहे शिवभक्ताची महिमा. आता महत्त्वाच्या गोष्टी आपण पुराण म्हणा किंवा वेदांताच्या काही विवेक चूडामणीमधल्या म्हणा असं सांगायच्या आहेत. आणि अतिशय इंटरेस्टिंग सगळ्या. एकाहून एक रोज आपल्याला आनंद होणार आहे. मग तस्मादेवम शिवम भक्त्या पूजयेत शांत मानसः. अशा कोट्यवधी विद्वानांपेक्षा शिवभक्त श्रेष्ठ होतो. शिवभक्त श्रेष्ठ आहे कारण शिव तो शिव आहे आणि शिवाला जो पूजन करतो तो शिवाच्या मागे लागलाय. म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो शिवाच्या मागे लागलाय. शिवसृष्टीकर्ता आहे आणि त्या शिवाच्या मागे लागलेला आणि मनापासून. आता एवढं सगळं करायचं नाही तर शिवभक्त श्रेष्ठ ठरतो. म्हणून शिवाला जाणणे हे आपलं जीवाचं आद्य कर्तव्य आहे. मग आद्य कर्तव्य कळलं आपल्याला. बरं, आद्य कर्तव्य करत असताना अशा उच्च प्रतीचं ज्ञान मिळतंय की तो मला महत्त्व देतोय, भक्ताला महत्त्व मिळतंय शिवपुराणामध्ये.
आधी शिव स्वतःचं सांगत नाही. इकडे गीतेच्या बाबतीत आपण पुष्कळदा असा अनुभव घेतलाय लोकांच्या दृष्टीने, की गीतेमध्ये भगवंत फक्त स्वतःबद्दल बोलतात. मी असा, मी तसा, माझ्या विभूती, मी पिंपळ, मी मार्गशीर्ष. खरं म्हणजे ते आवश्यक आहे सांगणं, पण लोक त्याला असं म्हणतात की कृष्णाला फार अभिमान आहे, गर्व आहे, हा सतत मी म्हणतो. लागलीच विरोधाभास. शिव म्हणतात मी काही नंतर बघू आपण माझ्याबद्दल, तू आधी स्वतःला तर ओळख. आणि तू स्वतःला जर ओळखत असशील तर माझ्या दृष्टीने शिवभक्त हा या एवढ्या मोठ्या, पुन्हा नाही वाचत आता कारण आपल्याजवळ वेळ नाही, हा सगळा महत्त्वाचा आहे. मग किती पुण्य मिळालं आपल्याला, किती किती पुण्याचे धनी आपण झालो या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. म्हणून शिवाला जाणणं जीवाचं आद्य कर्तव्य आहे. आश्रम धर्म यज्ञ विद्या यांची क्रमवार श्रेष्ठता येते. क्रमवार श्रेष्ठता वाढवली की नाही त्यांनी, की नोपवीत म्हणजे जानवधारी, त्यानंतर अग्निहोत्र धारण करणारे वगैरे वगैरे यांची श्रेष्ठत्व वाढत 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 जाऊन फक्त तो शिवाची भक्ती करत असेल. परंतु आता हे जे शांकर अद्वैत आहे याच्यावरती जर अद्वैताचा जो आपला मुख्य संवाद करायचा आहे, हा आपला श्लोकच झाला फक्त एवढा. या श्लोकावरती त्यांचं असं म्हणणं आहे की शिवभक्त सगळ्यात मोठा आहे. पण शंकर याच्या अद्वैतामध्ये जर विचार करायचा असेल अद्वैताचा, तर अर्थ पूर्णतः वेगळा पुन्हा आणि सूक्ष्म आहे. म्हणजे किती ठिकाणी बुद्धीला शरण न्यायचं आहे, किती वेळा आपल्याला बुद्धीला शरण न्यायचं आहे, हे आता मोजत राहायचं फक्त. एक एक शब्द आपल्या समोर येत जाईल आणि एक मग आता याचा अर्थ आपण उद्या समजावून सांगू, कारण एका वेळी ते पूर्ण होणार नाही. त्याचा शंकराचा अर्थ म्हणजे शंकराचार्यांच्या दृष्टीने जो अर्थ आहे तो आता आपला या ठिकाणी होऊ शकणार नाही. त्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते. पण हे सगळं ऐकून ठेवायचं, ह्यावरती आनंदी व्हायचं की शिवभक्ताला म्हणजे मला, जो शिवभक्ती करणार आहे, जो देवाची पूजा करणार आहे, तो देवाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. महत्त्व मला मिळाल्याबरोबर मी आणखीन जागृत झाली. या पूर्ण जगामध्ये आत्तापर्यंत या बुद्धीच्या भरोशावर जितकं काही मिळवलं त्या ठिकाणी मला खरंच कोणी किंमत दिली नाही असं एकदा ना एकदा तरी प्रत्येकाला वाटतं. आणि ह्या तळमळणाऱ्या आत्म्याला जर शिवाजवळ शिव म्हणतोय की तू माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तर ह्यापेक्षा आनंद काय असेल. मग ते ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. मग आम्हाला जो तुमचा आनंद आहे तो मला आत्ताच झाला, अजून तो मला ज्ञान झालंच नाही. अजून माझी फक्त बुद्धी शरण झालेली आहे. आणि बुद्धी शरण गेल्यानंतर पुढच्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या पुढे बघू. आज तर मी आनंदात झोपीन. आणि म्हणतात की एक क्षणाचा जरी आनंद आहे आपल्याला झालेला, तो आनंद पकडायचा आणि त्या आनंदाला बुद्धीला सांगायचं ह्या आनंदाला टिकव. आता जो काही आनंद तुला वाटतोय, तुला जे शिवानी महत्त्व दिलं आहे, आज ज्या श्लोकातून तुला महत्त्व मिळालं आहे, त्या गोष्टीला महत्त्व दे, त्या क्षणाला अमर कर. मग स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. मिलन घडते दोघांचे हीच कल्पना फोल. रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. अशा पद्धतीने असं अनमोल जीवन आपल्याला पुढे वाढून काहीतरी सुंदर ठेवलं आहे आणि आम्हाला महत्त्व देऊन शिव पुढे नेत आहेत. असं जेव्हा मनात येईल तेव्हा आत्मा कसा तृप्त होतो आणि असा तृप्त आत्मा शांत झोपतो. आणि तो जो क्षण आहे तो क्षण आपल्याला पकडता येतो. अजून शंकराचार्यांनी ज्ञान दिलेलं नाही, पण बुद्धीच्या शरणागतीने जर एवढा आनंद होत असेल तर ज्ञानाने काय होईल. आणि त्यांनी सांगितलंय ज्ञानापेक्षाही माझा भक्त श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्या एका त्या नोटवर आपण आज थांबूया आणि आता सोमवारी आपण पुढच्या भागासाठी शांकर भाष्यासाठी आपण भेटूया. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन. पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.